तर आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरचा आहे आणि या योजनेच्या अंतर्गत बरेचसे प्रश्न आले, त्याच्यामध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर आजचा जो मुद्दा आहे रायगड जिल्ह्यामधला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 15,000 महिलांचे फॉर्म जे आहेत ते अपात्र झाले आहेत का, त्या महिलांना आता लाभ मिळणार नाहीत का, ते फॉर्म कधी अपात्र झालेले आहेत, कुठल्या कारणास्तव झालेले आहेत, या सर्व विषयांवर तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. खाली लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ अवश्य पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. कुठेही गैरसमज करून घ्यायची आवश्यकता नाही. किती महिलांचे फॉर्म अपात्र झाले आणि ते फॉर्म कधी अपात्र झाले, या सर्व विषयांवर तुमच्या सर्व प्रश्नांवरती मी उत्तरांचा व्हिडिओ दिलाय. बऱ्याच महिलांच्या कमेंट होत्या की ताई, रायगड जिल्ह्यामध्ये आता एवढ्या महिलांचे फॉर्म अपात्र झाले, मग आम्हाला आता लाभ मिळणार नाही का, मग आमचाही फॉर्म अपात्र झाला आहे का, अशा बऱ्याचशा प्रश्नांच्या उत्तरांवरती व्हिडिओ दिलाय. खाली लिंक दिली आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब